अगदी कालपर्यंत नरेंद्र भाऊ खेडेकर यांची चर्चा जनसामान्यात होती, परंतु सुरुवातीपासून जे काही दावे सुरू होते ते आपल्या जाधव यांचेच होते. काय वाटते आजच्या विजयाच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, आजचा विजय जो आहे तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनातला विजय आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत करून हा विजय मिळवलेला आहे आणि मी आज प्रतापरावजी जाधव यांचं अभिनंदन करतो आणि विशेष करून सर्व कार्यकर्त्यांचं ज्यांच्या अपार मेहनतीमुळे आज खासदार साहेबांचा विजय झालेला आहे त्यांचंही अभिनंदन करतो. आणि दावे कोणी किती काय करत असलं तरी बुलढाण्यातील सर्व जनतेने मनात हे पक्क गाठ बांधली होती की विकसित भारतासाठी नरेंद्रभाई मोदी यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. गेल्या 10-15 वर्षात जो विकास या जिल्ह्याचा झालेला आहे त्या विकासावर या सर्व जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे. अकोला आणि अमरावतीबद्दल काही बोलू शकता? अकोला मतदारसंघही हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक गड आहे. तिथे संजूभाऊ धोत्रे काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे तिथलेही सर्व कार्यकर्ते जनता थोडी सैरभैर होती, पण आज अनुभव धोत्रे यांच्या माध्यमातून एक तरुण खासदार, एक सुशिक्षित खासदार अकोला जिल्ह्याला मिळालेला आहे. त्यामुळे निश्चित त्यांच्या विकासाला अजून गती अकोला जिल्ह्याला मिळणार आहे आणि तिथे सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली, अनुभवांना विजय केला. मी अनुभव आणि कार्यकर्त्यांना अभिनंदन करतो.